कर्मवीर पतसंस्थेने 1300 कोटी ठेवीचा टप्पा पूर्ण केला। चेअरमन श्रीमती भारती अप्पासाहेब चोपडे यांची माहिती। सांगली कर्मवीर पतसंस्थेने ठेवीदारांच्या हिताच्या ठेवी योजना आणून कर्जदारांना त्यांच्या गरजेच्या वेळी कर्ज पुरवठा करून सभासदांचा विश्वास संपादन केला। सभासदांच्या या विश्वासाच्या बळावर संस्थेने नुकताच 1300 कोटी रुपये ठेवींचा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केला। यातून सभासदांचा संस्थेवरील विश्वास वृद्धिंगत झाल्याची माहिती संस्थेचे चेअरमन श्रीमती भारती अप्पासाहेब चोपडे यांनी आज झालेल्या पत्रकार बैठकीत माहिती दिली। तर काय म्हणाले ते आपण सविस्तर पाहूया। संस्थेने ठेवीदारांच्यासाठी विविध ठेव योजना जाहीर केल्या, त्यास ठेवीदारांचा उदंड प्रतिसाद लाभला। मागील 3 महिन्यात संस्थेचे ठेवीत अतिशय समाधानकारक वाढ नोंदविण्यात आली। तसेच माफक दराच्या कर्ज योजनामधून संस्था सभासदांना हातभार लावत आहे। नजीकच्या काळात संस्था 2000 कोटी ठेवीचे उद्दिष्ट पूर्ण करेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। संस्थेच्या ठेवी 56 कोटीने वाढल्या, कर्जामध्ये 54 कोटीची वाढ झाली आहे। भागभांडवल 14 कोटीने वाढले आहे। स्वनिधीमध्ये रुपये 22 कोटीची वाढ झाली आहे। सभासद संख्या 1700ने वाढली आहे। अशी संस्थेने अनेक बाबींमध्ये समाधानकारक प्रगती केली आहे। मार्च 2026 अखेरपर्यंत यामध्ये अजून चांगली वाढ होण्याची दृष्टीने सर्व संचालक सेवक चांगले प्रयत्न करीत आहोत। सभासदांना बचतीची सवय लागून त्यांना स्वयंपूर्ण बनविणे आणि गरजूंना कर्ज देऊन त्यांना सक्षम करणे या मध्यवर्ती भूमिकेतून संस्था कार्य करीत आहे। सभासदांची कर्जाचे हप्ते वेळेत भरावेत असे आवाहन करीत संस्था सामाजिक कार्यात ही मोलाचे योगदान देत आहे। त्याचा विश्वास वृद्धिंगत झाला आहे असे मत व्हाईस चेअरमन सभासद ठेवीदारांच्या विश्वासाबद्दल त्यांनी सर्व सभासदांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून धन्यवाद दिलेत। ठेवीदारांच्या आर्थिक उन्नतीचा विचार करून संस्थेने ठेवीदारांच्यासाठी विविध ठेवी योजना जाहीर केल्या, त्यास ठेवीदारांचा उदंड प्रतिसाद लाभला। मागील 3 महिन्यात संस्थेच्या ठेवीत अतिशय समाधानकारक वाढ नोंदवण्यात आली आहे। तसेच माफक दराच्या कर्ज योजनामधून संस्था सभासदांना हातभार लावते। नजीकच्या काळात संस्था 2000 कोटी ठेवींचं उद्दिष्ट पूर्ण करेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। संस्थेच्या ठेवी 56 कोटींनी वाढल्यात, कर्जामध्ये 54 कोटींची वाढ झाली आहे। भागभांडवल 14 कोटींनी वाढले, स्वनिधीमध्ये 22 कोटींनी वाढ झाली आहे। सभासद संख्या 1700नी वाढली आहे। अशा संस्थेने अनेक बाबींमध्ये समाधानकारक प्रगती केली आहे। मार्च 2026 अखेरपर्यंत यामध्ये अजून चांगली वाढ होण्याच्या दृष्टीने सर्व संचालक व सेवक चांगले प्रयत्न करत आहेत। सभासदांना बचतीची सवय लावून त्यांना स्वयंपूर्ण बनवणं आणि गरजूंना कर्ज देऊन त्यांना सक्षम करणं या मध्यवर्ती भूमिकेतून संस्था कार्य करीत आहे। सभासदांनी कर्जाचे हप्ते वेळेत भरावेत असं आवाहन करीत संस्था सामाजिक कार्यातही मोलाचं योगदान देते। यामुळे पतसंस्थेवरील सभासदांचा विश्वास वृद्धिंगत झालाय। यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट SP मगदूम, संचालक डॉक्टर रावसाहेब जिनगोंडा पाटील, डॉक्टर अशोक अण्णा सकळे, डॉक्टर रमेश वसंतराव ढबू, श्री ओके चौगले नाना, श्री वसंतराव धुळापना नवले, डॉक्टर SP पाटील मोटके, डॉक्टर चेतन अप्पासाहेब पाटील, संचालिका सौ चंदन नरेंद्र गेटकाळे, तज्ञ संचालक डॉक्टर नरेंद्र आनंदा खाडे, श्री लालासो भाऊसो थोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल श्रीपाल मगदूम यांच्यासह संस्थेचे सेवक उपस्थित होते।